वक्त्यांचं भाषण ऐकलं. मला वाटलं तर सगळ्यांनी चांगले चांगले बोलले, मंडळाचे उत्तर बोलले. आमचं पण मंडळ माझ्या परिसरामध्ये म्हणजे फार सॉईल फ्लो असल्यापासून आम्ही बरेच उपक्रम राबवतो. सॉईल फ्लो आला, वाईल दुर्घटनेवेळी मिळवणूक रद्द केली, नाम फाउंडेशननी आव्हान केलं, आम्ही मंडळ मिळवणूक रद्द केली. अनेक उपक्रम असते. एकदम कोरोनामध्ये आम्ही मंडळामध्ये आंबेडकर नागरिक परिसरामध्ये कोरोना तिकीट वाढते. पण ठीक आहे, मंडळ चालवताना बॅलन्स घ्यावा लागतो. आमच्या मंडळात लोक संख्या जास्त आहे. आमच्या तरुणी ज्या असतात, लग्न झालेल्या असतात, तर पुन्हा मिरवणुकीसाठी गणपती उत्सवासाठी त्यांचं सण असलं बाहेर येतात. त्यामुळे आम्हाला मंडळ बॅलन्स करताना कार्यकर्त्यांचं मन जागावं लागतं. त्यामुळे मिरवणुका पण काढावं लागतात. आमच्या मंडळाने आतापर्यंत आम्ही दरवर्षी फेब्रुवारीला मिरवणूक काढतो. एकदा आमच्या मंडळावरती गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही त्याची काळजी घेतो की आपण शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढली पाहिजे. आता परत लोकांच्या बोलण्यामध्ये आलं की साऊंड डीजे स्पीकर म्हणजे साऊंड डीजे स्पीकर काढले की मंडळ निगेटिव्ह झालं का, मंडळ वाईट झालं का? ठीक आहे, 12 महिने आम्ही चांगले उपक्रम पण राबवतो ना. पण युवक कार्यकर्ते असतात, युवती असतात, महिला असतात. आमच्या मंडळामध्ये कोकणी समाजाचे महिला असतात. गावागावाला जात नाही तर पण आमच्या मंडळामध्ये थांबतात, छान फुगडी करतात, नाचतात, खूप चांगला आनंद उत्सव साजरा करतात. माझी विनंती आहे की मंडळ म्हणजे स्पीकर लावलं म्हणजे आपण काही चुकीचं करतोय किंवा दोष करतोय अशी भावना जागृत करू नका. मंडळ आम्ही 12 महिने पण चांगलं उपक्रम राबवतो ना. तर माझी विनंती आहे की पुढे दादाचा विषय दादांनी जो निर्णय घेतला तो चुकते आहे. परंतु पुढे दादांनी पहिल्या सवय आली मंडळाला मोठ्या वर्गाने दिल्या काय मंडळाने मोठ्या वर्गाने दिलं तर मग काय मोठ्या मंडळाने मोठ्या साऊंड लावले तर साऊंड थोडं मोठे ना काय नाही दादा त्यांचं चांगलं काम आहे. तर आता आमचं मंडळाची अडचण असं आहे ना, सुरुवातीला मोठे मोठे आकडे मंडळाने दिले. आता आमचं साऊंड मिळायचे म्हणजे धन्यवाद. जय विदेश.